तर आज सकाळी रिअरीच्या गेल्यानंतर मी आपल्या कामामध्ये बिझी झाली आणि त्याचबरोबर मला हे मिशोवरून पार्सल खूप दिवसापासून आणलं होतं आणि त्याचबरोबर मला ड्रेसचं कटिंग करायचं होतं आणि खूप दिवसापासून मी बोलत होते की करूया करूया करूया. तर आज सकाळी वेळ काढलाच आणि त्याचबरोबर मी अजून एक साडीचं कटिंग करत आहे आणि ते डिझाईन करायचं आहे मला. आणि त्याचबरोबर हे वेल्वेटचा कपडा आहे, अस्तरचा कपडा आहे आणि त्याचबरोबर कॅनव्हस आहे. हे फ्लावर मध्ये कटिंग करून घेतलं आहे. फ्लावरच्या हिसाबाने एकदम आकार देऊन व्यवस्थित कटिंग करून घेतलेला आहे आणि 3 लेयर आहेत आणि 4 फुलं असणार आहेत. याच्यावर पण आपल्याला डेकोरेट करायचं आहे मस्त मोत्याने किंवा डायमंडच्या लाईननी. तर त्याचबरोबर हे फक्त कटिंग करून ठेवलेलं आहे, वेळ होता त्यामुळे. आणि हे ड्रेसचं मला कटिंग करायचं आहे कुर्तीसाठी आणि मी म्हणत होते की कुर्ती बनवू की वन पीस सारखं बनवू, म्हणजे फ्रॉक सारखं. तर मी म्हटलं पहिल्यांदा वन पीस नको, फक्त हे बनूया, कुर्ती बनूया. कारण की जी ट्रेंडिंगमध्ये ऑलवेज ट्रेंडिंगमध्ये चाललेली आहे कुर्ती तीच. आणि त्याचबरोबर हे माझंच कटिंग म्हणजे मला फक्त घालायचं आहे, त्याच्यासाठी मी कटिंग करून घेत आहे आणि माझ्याच मापाचं आहे. तर त्याचबरोबर तुम्ही पण आहे ना इझिली असं ड्रेसचं वगैरे कटिंग करून वगैरे ड्रेस वेअर करू शकता आणि खूप इझी आहे. आणि फक्त तुम्हाला म्हणजे मी करते प्रिन्सेस ब्लाऊज असो या ड्रेसचं कटिंग असतं कुर्तीचं इझीच आहे. तर त्याचबरोबर फक्त आम्ही शिकलो म्हणून इझी आहे, तुम्ही तर शिकला नसेल तुम्ही शिकू शकता. तर इथून पुढे मी ड्रेसचे डिझाईन किंवा ब्लाऊजचे डिझाईन वगैरे ती पण आणणार आहे. आणि त्याचबरोबर ही कुर्ती खूप ट्रेंडमध्ये होती, तर त्यासाठी मी ही कुर्ती बनवायचा विचार केला आणि खूप सुंदर वाटते ही कुर्ती. तर कुर्तीचं कटिंग वगैरे ती कशी कटिंग केली, कुर्ती कटिंग करायचं कशी पद्धत होती हे मी एक शॉर्टकटमध्ये तुम्हाला अजून पुढच्या व्हिडिओजमध्ये वगैरे सांगत राहील. आणि त्याचबरोबर हाताची जे कटिंग करायचं आहे ते बरोबर हातचा शेप म्हणजे बरोबर खालच्या साईडला आला पाहिजे, जसं ड्रेसचा लुक आहे त्याच हिशोबाने आला पाहिजे. त्यासाठी मी हे कटिंग व्यवस्थित हाताचा करत आहे. आणि मला म्हणायला गेले की जर कुणाला गाणे स्वतःचे कपडे वगैरे शिवायचे असतील तर यूट्यूब तर आहेच आणि त्याच्यावर बघून तर सगळेजण ड्रेसचं वगैरे कटिंग स्टिचिंग सगळं शिकतातच. पण आपल्याला काय करायचं, लवकरात लवकर कसं शिकू शकतो आपण आपले ड्रेस आपली साडी वेअर कशी करू शकतो. आणि जर 2 सेकंदात समजा 15 सेकंदात जर आपण साडी घालायची असेल तर ती पण कशी घालू शकतो, तर ते पण आपण बघूया पुढच्या व्हिडिओजमध्ये. आणि बरेच काही डिझाईन जे असतील ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्या आणत राहील. आणि बॅक साईडचा जो गळा आहे तो चौकन घेतलेला आहे, पूर्ण पॅक घेतलेला नाही, कारण की मला पॅक आवडत नाहीये त्यासाठी. कारण की खूप लोकांना असं वाटतं की पॅक आहे म्हणजे गळा एकदम, तर त्यासाठी मला पॅक नको पाहिजे होता. आणि मी त्याचबरोबर मशीनवर शिवायला म्हणजे बसलेच, कारण की वेळ मला खूप होता सकाळी त्यासाठी. आणि मग कटिंग करून वगैरे येतात शिवून पण थोडंसं अर्ध वगैरे घेतलं, शिवण्याचं तयारी चालूच होती. जी पट्टी आहे ती व्यवस्थित लावायची आहे आपल्याला आणि ही पट्टी लावायची जी टेक्निक आहे ती वेगळी आहे. कारण की बऱ्याच मी युट्यूबला पण बघितले मी, पण तिथे तसं नाही लागत, असा व्हिडिओ नाही, तुम्ही नक्की बघा. कारण की मी खूप ठिकाणी म्हटलं फक्त पट्ट्या लावलेल्या आहेत, म्हणजे त्याचं गळ्याची कटिंग ठेवलेली आहे, जसे चौकोन असेल त्याच्यामध्ये क्रॉसवाली आणि तिथे पट्टी लावलेल्या आहेत, पण ती व्यवस्थित नाहीये. मी असं नाही म्हणत की सगळ्याच व्यवस्थित आहेत, पण ते व्यवस्थित दिसत नाही. जसे कुर्ती आहे, मला कसं आहे ना कुर्ती जी बघितली ना सेम टू सेम करायची इच्छा असते. मग त्यासाठी मी कशी कुर्ती बनवली असेल कशी नाही बनवली असेल हे पहिला मी विचार करते की यांना कसं असेल काय असेल वगैरे, ते मेजरमेंट मी सगळं मापून घेते आणि त्याचबरोबर मी कुर्ती वगैरे कटिंग करून घेते. आणि त्याचबरोबर माझी कुर्ती झालेली आहे आणि माझं हे फ्रेश वगैरे होऊन माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. आणि त्याचबरोबर आज आहे सोमवार आणि सोमवारचं म्हटलं तर मी तुम्हाला बोललीच होती की कारण की मी व्हाईट आणि रेड मध्ये कॉम्बिनेशनचा ड्रेस घालणार आहे व्हाईट मध्येच. तर बरं वाटतं व्हाईट सोमवारी वगैरे घालायला आणि कारण की उपवास पण आहे आज. आणि त्याचबरोबर अजूनही बरेच काही ड्रेसचे डिझाईन्स आहेत माझ्याकडे, खूप साड्यांचे पण ड्रेसचे डिझाईन्स आहेत, ते इथून पुढे सगळ्या व्हिडिओमध्ये बघूयाच आपण. आणि माझी पूजा तर रेग्युलरली कंटिन्यू होतेच ही डेली, तर त्याचप्रमाणे माझी पूजा मी करत आहे शंकर भगवानची आणि सोमवारी. तर त्याचबरोबर माझा उपवास आणि हे जप वगैरे चालूच आहे. तर उपवासाचं असतं तर मी फक्त कॉफी वगैरेच घेते, फळ वगैरे. तर मी जाऊन आले माझ्या जॉबवरती आणि मी घरी आल्यानंतर ही चकुली दिसली आणि चकुलीला थोडं मस्ती वगैरे केली, तिला फोनवरती तिच्या वाटपाट वगैरे केली. आणि त्याचबरोबर तीच होती घरी. आणि ही आमची जुली आमची आहे ना, ही लहान होती ना तेव्हापासूनच 2 महिन्याची होती ना तेव्हापासूनच आमच्याकडे, तुम्ही म्हणत असाल हे स्ट्रीट डॉग आहे, पण कसं आहे ना स्ट्रीट असो या कुठलं चांगलं
नावाचे कुठले छान छान असो, पण आपल्याला जे जीव लावलेलं असतात तेच आपल्याला आवडतात ना. तर त्यासाठी मलाही ही जुली खूप म्हणजे खूप आवडते. तुम्हाला माहिती आहे हिचे किस्से खूप आहेत, ते नक्की एकदा व्हिडिओ मध्ये सांगेल तुम्हाला. थँक्यू फ्रेंड्स.